नमस्कार, मी धन्यता सोरकांबळे. आपण पाहत आहात नागराज न्यूज. मुख्यमंत्री साहेब, हीच ती वेळ आहे. आता तरी शेतकऱ्यांना मदत करा. शेतकऱ्याबरोबरच मजुरांचे खूप हाल होत आहेत. त्यांनाही 25,000 रुपयांची मदत करावी. आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना केले आवाहन. विद्यार्थ्यांना शाळेची फीस भरण्यासाठी पैसे नाहीत. अनेक कुटुंब अडचणीत आले, त्यांना आर्थिक मदत करावी असे आवाहन आमदार रोहित पवार यांनी केले. अजून किती अंत पाहणार आहात? तुम्ही विरोधी पक्षात असताना सांगितले होते की ओला कचरा दुष्काळ जाहीर करा म्हणून. मग आता का शब्द फिरवता? एकतर तुम्ही त्यावेळी खोटं बोललात किंवा आता खोटं बोलता. तुम्हीच सांगा कोणतं खरं आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. महाराष्ट्राचं जे आजचं सरकार आहे, इलेक्शनच्या आधी वेगळं धोरण, मतं शेतकऱ्याची मिळाली, महिलांची मिळाल्यानंतर इलेक्शन जसं झालं तसं मध्यरात्री यांनी धोरण बदललेलं आहे. 27,000 रुपये बागायतीला इलेक्शनच्या आधी देत होते, आता तो आकडा आणलाय 13,000वर. जिरायतला 17,000 रुपये देत होते, आता आणलाय तो आकडा 8,500वर. त्याच्याचबरोबर 3 हेक्टरपर्यंत मदत होती, इलेक्शन झालं, मदत आणली 2 हेक्टरपर्यंत. म्हणजे कुठं ना कुठंतरी शेतकऱ्याच्या मताचा वापर फक्त केला. सत्तेत आले, ते सत्तेत येत असताना बऱ्याच काही गोष्टी केल्या. पैशाचा वापर केला, लाडक्या बहिणींना सुरुवातीला सरसकट मदत केली, नंतर लाडक्या बहिणींना सुद्धा विसरले, जातीवाद केला, धर्मवाद केला, हे सगळे करून आता सत्तेत आलेत. आणि सत्तेत आल्यानंतर या बळीराजाला, या गरीब शेतकऱ्याला, मजुराला हे सरकार तिथं विसरलेलं आहे. जसं मी तुम्हाला मदतीच्या बाबतीत सांगितलं, तसंच यांनी पीक विम्याच्या बाबतीत सुद्धा केलेलं आहे. आधी पीक विम्याला 5 ट्रिगर होते आणि इलेक्शन जसं झालं तसं ट्रिगर्स 4 काढून टाकले. म्हणजे शेतकऱ्याला मदतच झाली नाही पाहिजे अशी कुठेतरी भूमिका ह्या सरकारची होती. पंजाब आपल्यापेक्षा लहान राज्य आहे, तिथं 50,000 रुपये हेक्टरी हे शेतकऱ्याला, पूरग्रस्त शेतकऱ्याला दिली. 1,600 कोटी रुपये हे केंद्र सरकारने लगेच तिथं दिले. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला गेल्या 8 वर्षामध्ये केंद्र सरकारला 1,00,000 कोटी रुपये याचा GST दिलेला आहे. म्हणजे शेतकऱ्याला तुमचे उपकार केलेले आहेत, देशाला तिथं GST दिलेला आहे. आणि आज आमचा शेतकरी आणि मजूर महाराष्ट्रातला अडचणीत असताना केंद्रात कुणीही या बाबतीची दक्षता घेत नाही. केंद्र सरकारली राज्य सरकारला कमीत कमी 10,000 कोटी द्यावे लागतील आणि राज्य सरकारला 3-4 गोष्टी कराव्या लागतील. एक, सरसकट तिथं 50,000 रुपये प्रति हेक्टर शेतकऱ्याला द्यावे लागतील. त्याच्याबरोबर कर्जमाफी करण्याची हीच ती वेळ असं म्हणून आत्ता कर्जमाफी केली पाहिजे. ओला दुष्काळ जाहीर करा. मजुराला 25,000 रुपये तुम्हाला प्रत्येकी घराला तिथं देण्याची जरूरत आहे. कारण का आज शेतात कामच नसेल तर मजूर टिकणार कसा, जगणार कसा? या सर्व दृष्टिकोनातून हे सगळ्या आमच्या मागण्या. आणि आत्ता आम्हाला विद्यार्थ्यांच्या मागण्या आल्यात. आज काल आणि आज 40 गावामध्ये आम्ही गेलेलो आहे आणि या विद्यार्थ्यांनी आम्हाला तिथल्या पण बीड, छत्रपती संभाजीनगर आणि आता लातूर या सर्व भागातल्या विद्यार्थ्यांनी आम्हाला सांगितलं, आमच्या वडिलाकडे पैसा नाही, बियाणाला पैसा नाही, त्यामुळे आमचं शिक्षण हे अडचणीत येऊ शकतं. शिक्षणाची फीच्या बाबतीत सरकारने धोरण काढावं आणि ह्याच्यावर अजून पुढे जाऊन शेतकरी राहिला नाही आता पैसा, तुम्हाला कर्जमाफी करावीच लागेल. आणि बियाणं आणि खतं यासाठी वेगळं अनुदान सरकारकडनं येणाऱ्या रब्बी हंगामासाठी द्यावं लागेल. हेच आम्ही म्हणतोय की जेव्हा हे सर्व नेते सत्तेत येतात तेव्हा सामान्य लोकांना विसरून जातात. त्यावेळेस तुम्ही विरोधी पक्ष नेता असताना तुम्ही भाषणं केली, टीका केली, त्यानंतर पत्र दिलं आणि सगळीकडे तुम्ही ओला दुष्काळ बोललात, कर्जमाफी बोललात, मोठी मदत द्या असं तुम्ही सांगितलं. तुम्ही सत्तेत आल्यानंतर म्हणताय की असं कुठंच काय नाही. मग कुठंतरी देवेंद्र फडणवीस साहेबांनी लोकांना सांगावं, त्यावेळेस मी खोटं बोलत होतो, नाही तर आत्ता मी खोटं बोलतोय. हे सरकार, जे लोक आहेत हे वाट बघत आहेत. हे या